ओम श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनेलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते. स्वामींच्या चरणी एवढीच प्रार्थना करते की स्वामी कृपेने तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होत. तर आपलं स्वयंपाकघर हे अतिशय महत्त्वाचं स्थान आहे, कारण याच ठिकाणाहून आपला पितृत्रास चालू होतो, आपल्या घरामध्ये भरभराटी चालू होते. आपल्या घराची जरी अधोगती व्हायला सुरुवात झाली तरी सुद्धा मुख्य कारण हे आपलं किचनच असतं. यासाठी काही गोष्टी आपण लक्षात ठेवणं अतिशय गरजेचं आहे. ते म्हणजे कोणत्या? तर बघा, आपण जे आपलं किचन आहे त्यामध्ये जर आपल्या स्टीलच्या भांड्यांवरती सतत धूळ जर साठत असेल तर अशामुळे आपला राहू खराब होतो आणि आपल्या घरातल्या कुटुंबातील सुद्धा व्यक्तींचा राहू ग्रह जो आहे तो खराब व्हायला सुरुवात होतो आणि परिणामी त्या मुलांना, त्या कुटुंबातील व्यक्तीला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नाही. सतत अपयश त्यांच्या वाट्याला येत असतं. त्यासाठी ही एक चुकी अजिबात करायची नाही. त्यासोबतच आपल्याला आपल्या घरामध्ये हे एक भांडे आहे जे चुकून सुद्धा उलटे ठेवायचे नाही. असं जर तुमच्या हातून जर चुकून होत असेल तर ही चूक लवकरात लवकर सुधारा. नाही तर तुम्ही म्हणजे मी आता जे काही सांगणार आहे त्याच्यावरती तुम्ही परिपूर्ण लक्ष द्या आणि विचार करा की हे खरंच तुमच्या बाबतीत होत आहे का. जर हे भांडे सतत उलटे ठेवत असाल तर तुमच्या घरामध्ये आर्थिक नुकसान सतत तुमच्या घराचं होत असणार आहे. यासोबतच घरात इतरही अडचणींना सामोरं जावं लागतं. इतर अडचणी म्हणजे कोणत्या? तर घरात नेहमी वादग्रस्त वातावरण, शांतता ही वाटत नाही. सतत असं भिरभिर झाल्यासारखं वाटतं, म्हणजे सतत अशांतता, अस्वस्थ मन या कुटुंबाच्या लोकातलं राहतं जर हे भांड उलटं तुम्ही ठेवलं तर. त्यासोबतच घरामध्ये कोणत्याही व्यक्तीची प्रगती होत नाही. असं वाटतं की आता आपल्याला यश भेटणार आहे, मात्र त्याच क्षणामध्ये नशिबाची अगदी कायापलट होऊन जाते आणि यश येता येता राहून जातं आणि अपयशच पदरी पडत असतं. यासोबतच त्या मुलांचं, त्या कुटुंबातल्या मुलांचं अभ्यासामध्ये लक्ष न लागणं, वाईट सवयींना, वाईट संगतींच्या आहारी जाणं, वाईट सवयींच्या आहारी जाणं, उलट बोलणं, हट्टीपणा करणं, हे सगळेच्या सगळे त्रास त्या घरातील कुटुंबातल्या लोकांना व्हायला सुरुवात होते. यासाठी आपल्याला आपलं किचन हे नेहमी नीटनेटकं ठेवण्याची गरज असते आणि ही एक वस्तू आहे जी रोजच्या रोज आपल्या वापरात लागते. सकाळच्या स्वयंपाकामध्ये देखील लागते आणि संध्याकाळच्या स्वयंपाकामध्ये देखील लागते. या वस्तूचा राहू ग्रहाशी आणि शनी ग्रहाशी अतिशय जवळचं नातं आहे आणि ती वस्तू जर आपण उलटी ठेवली तर आपल्या घरामधल्या लोकांचा शनी आणि राहू खराब होतोच. याशिवाय माता लक्ष्मी देखील नाराज होते. घरातील लोकांच्या वरती लक्ष्मीची कृपा राहत नाही. त्या घरामध्ये जे आपण म्हणतो ना सुखी आणि आनंदी वातावरण टिकून राहण्यास मदत होत नाही. पूर्णपणे त्यांचं जे आयुष्य आहे, जे जीवन आहे ते अस्ताव्यस्त व्हायला सुरुवात होतं. त्या घरामध्ये आजारपण वाढतं. तर ही वस्तू कोणती? तर ती आहे तवा. तवा याचा म्हणजे तव्याचा संबंध राहूशी आणि शनीशी जास्त आहे. तव्यामध्ये राहूचा वास असतो आणि यासाठी आपला जो तवा आहे तो कुणालाही इतर व्यक्तीला द्यायचा नसतो. कुणीही शेजारची एखादी व्यक्ती तुम्हाला मागाय आली तर त्याला तवा कधीही द्यायचा नसतो त्या व्यक्तीला. यासोबतच तवा हा नेहमी म्हणजे नेहमी सकाळचा स्वयंपाक झाला किंवा संध्याकाळचा स्वयंपाक झाला तर व्यवस्थित स्वच्छ करून ठेवायचा असतो. ज्यावेळी तवा आपण गॅसवरती ठेवू त्यावेळी त्याच्यावरती एक चिमटभर मीठ किंवा थोडंसं दूध हे शिंपडायचं असतं. चिमटभर मीठ टाकायचं आणि नंतर त्याच्यावरती एक सुती कापडा घ्यायचा आणि ते जे मीठ आहे ते संपूर्ण तव्यावरती पसरवायचं आहे आणि नंतर हे जे मीठ आहे ते तुम्ही जे सांडपाणी असतं की नाही किंवा तुमचं बेसिंग असेल त्यामध्ये टाकून द्यायचं आहे. असं केल्यामुळे घरातील लोकांचे जे आरोग्य आहे ते सुधारायला मदत होतं आणि माता लक्ष्मी ही खेचायला सुरुवात होते. तुमच्या घराकडे आकर्षित होण्यासाठी माता लक्ष्मी ही सुरुवात होते. यासोबतच शनी देवाचा त्रास हा जर तुमच्या कुटुंबातील कुठल्याही व्यक्तीला असेल तर तो देखील कमी व्हायला सुरुवात होतो. यासोबतच तुम्हाला अचानक जर धनलाभ हवा असेल, तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी वाढावी असं जर वाटत असेल तर त्यावेळी तुम्ही तवा चपाती किंवा भाकरी करण्यासाठी जो कोणता तुम्ही तवा ठेवत असाल त्याच्यावरती
थोडंसं दूध शिंपडायचं आहे, कच्चं दूध शिंपडायचं आहे आणि नंतर याच्यावरती तुम्ही भाकरी चपाती करू शकता. मीठ जरी पसरवलं तरी मी सांगितलं त्याप्रमाणे नंतर मीठ काढून घ्यायचं आहे एका बाजूला आणि नंतर तुम्ही भाकरी चपाती करू शकता. मात्र तुमचा स्वयंपाक झाल्यानंतर बऱ्याच जणांना सवय असते की घाई गडबडीत बाहेर निघून जायचं आणि तो तवा जसाच्या तसाच त्या गॅस शेगडीवर राहिलेला असतो. तर असं केल्याने देखील राहू ग्रह हा कुटुंबातील व्यक्तींचा खराब व्हायला सुरुवात होतो. माता लक्ष्मी ही नाराज व्हायला सुरुवात होते. यासाठी आपल्याला तो तवा जो आहे तो व्यवस्थित उचलायचा आहे. तो तवा कधीही गरम असताना घासायचा नाही, साफ करायचा नाही, त्याच्यावरती पाणी सुद्धा टाकायचं नसतं. गरम तव्यावरती पाणी टाकलं की तो जो कडकड आवाज असतो ना, तो आवाज कडकड असा यायला लागला की आलेली लक्ष्मी ही निघून जातं असं शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे. त्यासाठी आपल्याला गरम तव्यामध्ये कधीही पाणी ओतायचं नसतं. तुम्ही गरम तव्यामध्ये फक्त एकदाच पाणी ओतू शकता, ते म्हणजे तुमचं बाळ जर लहान असेल, अगदी लहान म्हणजे जे आपण म्हणतो ना 1 महिन्यापासून 6 महिन्यापर्यंत लहान बाळ अचानक भितात वेगवेगळ्या आवाजांना, तर अशा आवाजांना बाळ भिवू नये यासाठी गरम तव्यामध्ये तवा गरम करून घ्यायचा असतो, बाळापासून जरासा लांब ठेवायचा आणि नंतर त्या तव्यामध्ये पाणी ओतायचं असतं, जेणेकरून त्याचा जो आवाज आहे ना तो बाळाच्या कानापर्यंत पोचला पाहिजे, जेणेकरून बाळ जे अचानक भितं, अचानक त्याला म्हणजे रडायला सुरुवात होतं भीतीच्या पोटी, ते बंद होतं. यासाठी शास्त्रामध्ये तेवढा एकच उपाय असा आहे की तुम्ही फक्त एकदाच तव्यावरती पाणी ओतू शकता, ते पण तुमचं जर बाळ भीत असेल तर. अन्यथा गरम तव्यामध्ये अजिबात पाणी ओतायचं नसतं. त्यासोबतच तवा हा कधीही उलटा ठेवायचा नसतो आणि तवा हा कधीही कुणालाही बाहेरची व्यक्ती जी आपल्या घरात आली ना की त्याला पटकन स्वयंपाक खोलीमध्ये घेऊन देखील जायचं नाही आणि पटकन तवा हा दिसला सुद्धा नाही पाहिजे त्याच्या नजरेस, अशा पद्धतीने ठेवायचा असतो. लक्षात ठेवा, तवा कधीही उलटा ठेवू नका. तुमच्याकडून जर सतत चुकून या चुका जर होत असतील तर तुम्ही या चुका सुधारा. आयुष्यात आपल्या का अप्रातपर होत आहे याची सुद्धा थोडासा विचार करा. प्लॅस्टिकची जर भांडी असतील, प्लॅस्टिकच्या वस्तू असतील तर ते कमी वापरण्याची सवय लावा प्लॅस्टिक तुम्हाला, कारण प्लॅस्टिकमध्ये सुद्धा राहूचा प्रभाव हा जास्त असतो. यासाठी आपल्याला प्लॅस्टिक हे कमी वापरायचं असतं. तसेच तांबे आणि पितळ यामध्ये शनी देवांचा प्रभाव जास्त असतो. जर त्याच्यावरती धूळ वगैरे साठली तर आपला शनी ग्रह हा खराब व्हायला सुरुवात होतो. यासाठी तांब्याची, पितळेची जी काही भांडी असतील ती महिन्यातून एकदा स्वच्छ करायला सुरुवात करा. तेवढीच भांडी ठेवा घरामध्ये जेवढी तुम्हाला लागणार आहेत. जी कधीतरी सणासुदीला तुम्ही भांडी वापरता ती 3-4 महिन्यातून एकदा बाहेर काढून स्वच्छ पुसून त्यांना ऊन वगैरे लावून नंतर ती व्यवस्थित पॅक करून ठेवा. यामुळे तुमच्या घरातल्या लोकांची प्रगती व्हायला सुरुवात होईल, आर्थिक नुकसान होणार नाही, घरातील प्रत्येक व्यक्तीला यश मिळायला सुरुवात होईल. तर आजची माहिती ही एवढीच होती. झालेली सेवा स्वामींच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.